नमस्कार मंडळी, 15 ऑगस्ट आला की आपण सगळे झेंडे लावतो, पण यंदा तुमच्या गाडीवर एक झेंडा महत्त्वाचा आहे आणि तो झेंडा तुम्ही जर लावला नसेल तर दंड भरण्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागणार आहे। हो, मी बोलतोय HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बद्दल। कारण ही जी मुदत होती ना ती आत्ता 15 ऑगस्ट पर्यंतच होती, परंतु आता ही मुदत अजून वाढलेली आहे। पण ही मुदत सरकारनं का वाढवली, ही तारीख सरकार वारंवार पुढे का ढकलतंय? एक नाही, दोन नाही तर 5 वेळा ही तारीख सरकारनं पुढे ढकलली आहे। पहिली मुदत होती 31 मार्च 2025 ची, दुसरी मुदत होती 30 एप्रिल 2025 ची, त्यानंतर तिसरी मुदत आली 30 जून 2025, चौथी आली 15 ऑगस्ट 2025 आणि आता परत 5व्यांदा सरकार ही मुदत वाढवतंय आणि पुढे ढकलतंय। ती मुदत वाढ नेमकी काय आहे, किती तारखेपर्यंत तुम्ही तुमची नंबर प्लेट HSRP नंबर प्लेट बदलू शकता, टाकू शकता, हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। शेवटचं डेट, शेवटची तारीख तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि HSRP म्हणजे नेमकं काय, तुम्हाला ही नंबर प्लेट बदलवणं का गरजेचं आहे, तुमचा फायदा काय आहे आणि सरकारचा फायदा काय आहे, हे देखील तुम्हाला मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना ज्यांनी आत्तापर्यंत नंबर प्लेट बदलवली नाही त्यांना देखील शेअर करा। नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी, बोला अभिमानानं। मंडळी, 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला। 2019 नंतरच्या सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक करण्यात आलं होतं। हे असं सरकारनं का केलं? कारण जर गाडी चोरीला गेली तर त्याची ओळख पटवणं पोलिसांसाठी खूप अवघड असतं आणि एखादा चालक नियम तोडला, सिग्नल तोडला, अपघात घडून पळून गेला तर त्याला पकडणं देखील खूप अवघड होतं। आणि त्यामुळे हे सगळं सोपं करण्यासाठी आली HSRP नंबर प्लेट। म्हणजे गाडी चोरीला गेली तर तुमचाही फायदा, पोलिसांचाही फायदा आणि नियम तोडला तर पोलिसांचा अजूनच फायदा। पण खरंच ही नंबर प्लेट बसवल्यानंतर गाडी लगेच मिळते का? अनेकदा गाडी चोरी झाल्यानंतर तिचा नंबर प्लेट काढून टाकला जातो, त्या जागी बनावट डुप्लिकेट नंबर प्लेट बसवला जातो आणि ती गाडी सर्रास वापरली जाते, रस्त्यांवरती चालवली जाते। कधी कधी अपघात घडून असे लोक फरार देखील होतात। पण मग नंबर प्लेट स्पष्ट न दिसल्यामुळे, चुकीच्या असल्यामुळे पोलिसांना वाहन शोधणं जड जातं, कठीण होऊन जातं। आता ही नंबर प्लेट पूर्णपणे ॲल्युमिनियमची असल्यामुळे त्यावरती खास क्रोमियम होलोग्राम व युनिक असा लेझर कोड लावलेला असतो, जो थेट RTO डेटाबेसमध्ये नोंदवलेला असतो। आणि हा कोड स्कॅन केल्यावरती गाडीची अचूक अशी माहिती लगेच पोलिसांना मिळते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नंबर प्लेट न फुटणाऱ्या अशा खास रिवेट्सनं बसवली जाते। ती स्क्रूड्रायव्हरनं काढता येत नाही। तिला जर काढायचं असेल तर ती नंबर प्लेट तोडावीच लागते, फोडावीच लागते। आता तुमच्या लक्षात आलं असेलच की नंबर प्लेट लावणं किती गरजेचं आहे, ही नंबर प्लेट बदलणं किती गरजेचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहताय, शेवटची तारीख नेमकी काय? सांगतो शेवटची तारीख काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। HSRP नंबर प्लेट लावायची तारीख पुढे ढकलून करण्यात आलेली आहे, नोव्हेंबर 2025। आता तुमच्या मनात परत प्रश्न आला असेल की सरकार सारखं त्या तारखा पुढे का ढकलते? कारण मंडळी, राज्यातल्या फक्त 20% गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावलेली आहे आणि 10% गाड्यांनी HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी वेळ घेतलेला आहे। म्हणजे तब्बल 70% लोकांनी अजूनही HSRP नंबर प्लेट लावलेली नाही। आणि विचार करा, हे 70% लोक कोण आहेत? हे तुम्हीच आहात, जे की 70% लोक हे व्हिडिओ पाहत आहेत, बरोबर ना? बरं, अजून एक तुमच्या भल्यासाठी सांगतो, अजून 3.5 महिने राहिलेत असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही आता निवांत झाले असाल, तर अजिबात निवांत होऊ नका। कारण गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे ना ती कधी पण गंडू शकते। याच्या अगोदर देखील ती वेबसाईट अनेक वेळा क्रॅश झाली आहे। एकाच वेळेस खूप सारे लोक लॉग इन करतात आणि ती वेबसाईट धाडकन आपटते। आणि काही महाशयांनी तर फेक वेबसाईट बनवून अनेक लोकांना चुना देखील लावलाय। त्यामुळे आता प्रश्न पडला असेल, खरी वेबसाईट कोणती, कोणाला विचारू, कोण सांगणार? टेन्शन नका घेऊ, बोल मराठी आहे ना। नाहीतरी आपल्याला रिसर्च करायचा कंटाळाच आहे आणि हे मला चांगलं माहिती आहे, म्हणून मलाच सांगावं लागेल।
सरकारनं www.bookmyhsrp.com ही अधिकृत वेबसाईट रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमचा गाडी नंबर घ्यायचा आहे, चेसिस नंबर घ्यायचा आहे आणि बाकीची जी काही माहिती असेल ती माहिती भरायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसे देखील भरायचे आहेत आणि तुमची रिसीट घ्यायची। बस झालं एवढंच। राज्यात वाहनांना HSRP नंबर बसवण्यात सिंधुदुर्ग MH08 हा जिल्हा पहिल्या क्रमांकावरती आहे। तिथं 33% वाहनांनी आपली पाटी बसवलेली आहे। त्यानंतर नंबर येतो वर्ध्याचा MH32, त्यानंतर नागपूर ग्रामीण म्हणजे MH40, सातारा MH11 आणि गडचिरोली MH33 या RTO कार्यालयांचा नंबर लागतो। तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही तुमच्या गाडीची नंबर प्लेट बदलली आहे का आणि बदलली नसेल तर परत तुम्ही 30 नोव्हेंबरची वाट पाहताय का, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।